तर मनपा निवडणुकांचा रणसंग्राम आता सध्या पाहायला मिळतोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। चौकशी आयोगाच्या मान्यतेशिवाय बिनविरोध पार पडलेल्या जागांबाबत निकाल जाहीर करू नका। राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। बिनविरोध निवडणुकीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवावा लागणार। सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाही। पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधाला आक्षेप, महाराष्ट्रात का नाही? राज ठाकरेंचा भाजपला सवाल। तर जनतेच्या कोर्टात आमचे उमेदवार निवडून आलेत। बिनविरोधावरील आक्षेपावरती फडणवीसांचं उत्तर। राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि देशात प्रतिष्ठा धुळीस मिळवली। लोकांच्या ताटाखालचं मांजरच म्हणणार। राऊतांची टीका। तर कायद्यानुसार नोटा नावाचा उमेदवार आहे। निवडणूक रद्दही होऊ शकते। नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी कायदा शिकावा। राऊतांचा शिंदेंवर निशाण। ठाकरेंनी किती जाहीरनामा दिला तरी जनता मतदान करणार नाही। उद्धव ठाकरेंचा विकासाशी काही संबंध नसतो। बावनकुळेंची टीका। तर भावनिक मुद्द्यांवर निवडणूक लढणं हा ठाकरेंचा अजेंडा। ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यावर बावनकुळेंचा निशाण। महायुतीत एकामेकांवर टीका नको असं ठरलेलं। दादांनी टीका करायला नको होती। अजित दादांनी आमच्यावर टीका करणं टाळलं पाहिजे। चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा। सोलापुरातील सरवदे हत्येप्रकरणी आरोप असलेल्या शिंदे परिवाराकडून मृत सरवदेंसह त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल। सरवदे कुटुंबियांनी धारदार शस्त्र घेऊन घरात घुसून मारहाण केल्याचा। अमित ठाकरेंकडून सोलापुरातील बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। भेटीनंतर अमित ठाकरे भावूक। सरवदेंच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार। अमित ठाकरेंकडून स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांनी एक दिवस प्रचार सोडून सोलापुरात यावं। महाराष्ट्र कुठं चालला हे बघावं। बाळासाहेब सरवदेंच्या न्यायासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। शिल्पा केळुसकर भाजपच्या अधिकृत उमेदवार जाहीर। मुंबईतील प्रभाग क्रमांक 173 मधून निवडणुकीच्या रिंगणात। वॉर्ड क्रमांक 173 मध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजपामध्ये लढत। तर प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्यामध्ये पालिका निवडणुकांचे 15,931 उमेदवार। 894 जणांची निवडणुकीत माघार। मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये सर्वाधिक उमेदवार। मुंबईत 227 जागांसाठी 1,700 उमेदवार रिंगणात। तर पुण्यामध्ये 165 जागांसाठी 1,166 उमेदवार रिंगणात। मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा सुपर संडे। फडणवीसांच्या 5 जाहीर सभा झालेल्या आहेत। तर जनतेच्या कोर्टात आमचे उमेदवार निवडून आलेत। बिनविरोध उमेदवारांविरोधात मनसे कोर्टात जाणार असल्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांचा चंद्रपुरात रोड शो। फडणवीसांनी प्रचाराचा नारळ फोडला। फडणवीसांच्या स्वागताला सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते। भाजपाकडून ठाकरेंच्या 25 वर्षांच्या कामावर वेबसाईटच्या माध्यमातून टीका। मिठी नदी घोटाळा, पत्राचाळ घोटाळ्यासह विविध घोटाळ्यांवर भाष्य। भाजपनं वेबसाईटच्या माध्यमातून ठाकरेंना डिवचलं। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची सत्ता येण्यासाठी नागरिकांकडून गाऱ्हाणं। शिवडीमध्ये प्रचारादरम्यान गाऱ्हाणं घातलं। प्रभाग क्रमांक 206 चे उमेदवार सचिन पडवळांच्या प्रचारादरम्यान गाऱ्हाणं। प्रताप सरनाईकांकडून मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी वचननामा प्रसिद्ध। मी केलेली कामं नरेंद्र मेहत्यांनी चोरली। नरेंद्र मेहता विकास चोर। प्रताप सरनाईकांची टीका। नाशिक महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसेल। माजी खासदार हेमंत गोडसेंनी व्यक्त केला विश्वास। विधानसभा विधान परिषदेत शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता आणि तो कायम राहील असंही गोडसे यांनी म्हटलेलं आहे। पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये अजितदादांना प्रश्न विचारणारे बॅनर। अजितदादा जमिनी लाटणाऱ्यांचा प्रचार करणार का? अवैध धंदे करणाऱ्यांचा प्रचार करणार का? हाच का दादाचा वादा? असा बॅनरवर आश्रय। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी। बारामतीच्या विकासाला दाखला देत छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी। बारामतीच्या विकासाचा पॅटर्न राबवण्याची वेळ बदलाची अशा आशयाचे बॅनर। तर मनपा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। त्या संदर्भातल्या आणखीन टॉप 9 बातम्या पाहूया। अकोल्यामध्ये असदुद्दीन ओवेसींच्या सभेमध्ये लाठीच्या। सभेला आलेल्या लोकांची गर्दी अनियंत्रित झाल्यानं गोंधळ। लोकांना व्यासपीठाकडे येण्याचं आवाहन केल्यानं गोंधळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या 22 बंडखोरांवर कारवाई करत बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी। पक्षशिस्तीचं पालन न केल्यानं कारवाई केल्याची माहिती। नाशिकमध्ये भाजपचा मनसेला धक्का। मनसे महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरेंचा भाजपात प्रवेश। रवींद्र चव्हाण गिरीश महाजनांच्या उपस्थितीत प्रवेश।
जळगावात जयश्री महाजन आणि सुनील महाजन हे पती पत्नी भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात महिनाभरापूर्वीच महाजन दाम्पत्यानं ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपामध्ये केला होता प्रवेश। भिवंडीतील काँग्रेस आणि भाजपा उमेदवारांवरील राड्या प्रकरणी गुन्हे दाखल। काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांच्या तक्रारीवरून भाजपा उमेदवार यशवंत डावरे आणि त्यांच्या कुटुंबियांसह समर्थक अशा 11 जणांविरोधात तक्रार। ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पुण्यामध्ये एका 56 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या। हडपसरमधील एका पक्षाचा उमेदवार त्रास देत असल्याचा आरोप करत आत्महत्या केल्याचं समोर। सादिक उर्फ बाबू कपूर असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव। मालेगावात मनपा आचारसंहिता कक्ष ऍक्टिव्ह मोडमध्ये रस्त्यावर विना परवानगी लावलेले बॅनर लढलेले आहेत। बॅनर जे आहेत ते लावण्यात आले आहेत। यावेळेला रवींद्र चव्हाणांच्या बॅनर जे आहेत ते काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। रवींद्र चव्हाणांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले हे बॅनर होते। विना परवानगी बॅनर लावल्यानंतर पक्षाला नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे। धुळे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेकडून युद्ध पातळीवर तयारी करण्यात आली। महापालिका आयुक्तांकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्यात आली। नागपूर पालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हाचं वाटप करण्यात आलं। अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराला वेग आलाय। नागपूर महानगरपालिकेच्या 38 प्रभागातील 151 जागांसाठी 992 उमेदवार रिंगणात आहेत।